आजचा आपला टॉपिक आहे डॅन्ड्रफ. तर डॅन्ड्रफचे अनेक रिझन्स असतात. कुणाचा ड्राय स्काल्प आहे, कुणाचं ऑइली स्काल्प आहे, कुणाचं ईस्ट फॉर्मेशन होतं आहे, फंगल इन्फेक्शन होतं आहे, सतत ट्रॅव्हलिंगमुळे टेंडन्सी असते की ड्रायनेस जास्त राहतो स्काल्पवरती, हेअर्सला प्रॉपर पोषण मिळत नाही आणि सगळ्यात मेन प्रश्न असतो पेशंटचा, मॅम मी ऑइलिंग करत नाही आहे, तर ऑइलचा आणि माझा केसांमध्ये डॅन्ड्रफ व्हायचा काय संबंध असतो? तर आता पहिली तर गोष्ट, ऑइलिंग करणं किंवा तुम्ही ऑइल लावतच नाही म्हणून डॅन्ड्रफ होतं. ऑइलचं काम जे आहे आपल्या स्काल्पवरती, तुम्ही तेल कशासाठी लावताय तर ते मॉइश्चरायझिंगचं काम करते, व्हॉट एव्हर, म्हणजे ते तुमचं स्काल्पला पूर्ण मॉइश्चराईज करते. आता आपल्या फॉर एक्झाम्पल आपली स्किन आहे, जर तुम्ही लोशन लावलं नाही बॉडी लोशन तर तुमची स्किन ड्राय पडते. सेम विथ द हेअर स्काल्प, जेव्हा आपण तिथं ऑइलिंग करत नाही तर तिथं ड्राय एरिया होतो आणि ड्राय एरिया झाल्यामुळे तिथं कंटिन्युअस इचिंग होती. इचिंग झाल्यामुळे एक व्हाईटिश कलरचा जो पार्ट असतो तो रिमूव्ह व्हायला चालू होतो आणि असे छोटे छोटे त्याच्यामध्ये डॅन्ड्रफचे जे हे असतात असे साचू लागतात की कोंडा झाला आहे किंवा त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं कोण सांगतं की रक्त पण येतं, इचिंग होते आणि रक्त येतं. तर हे कशामुळे होतं आहे की तुम्ही जे शॅम्पू यूज करताय त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात केमिकल्स आहेत, ऑइलिंग नरिशमेंट प्रॉपर नाही आहे किंवा प्रॉपर कंडिशनिंग होत नाही आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. सेकंड थिंग येते की तुम्ही ट्रॅव्हल करताय, हेअर्स फ्रीजे झाले, त्याला तुम्ही प्रॉपर हेअर कोम करत नाही, दिवसातून एक वेळा करताय, मग त्याच्यामध्ये केसांमध्ये भरपूर गुंता होतो, ड्रायनेस येतो, हेअरफॉल होतो. त्याच्यामुळे सगळ्यात मेन रिझन तर डॅन्ड्रफचं आहे हेअरफॉल. सो पहिली तर गोष्ट, तुम्हाला हायजीन स्काल्प पाहिजे असेल तर आठवड्यातून 2 वेळा, फिमेल्सने आठवड्यातून 2 वेळा हेअर वॉश करणं कंपल्सरी आहे. तसंच मेलमध्ये अल्टरनेट डेज तुम्ही वॉश. सेकंड थिंग येते आपल्या डॅन्ड्रफच्या रिझनमध्ये ते येतं की तुम्ही हेअर कोम प्रॉपर करत नाही. आता प्रत्येक जणाचं हेअर कोमिंग हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. कोणी वेट हेअर्समध्ये हेअर कोम करतं, कोणी ड्राय झाल्यावरती हेअर ड्राय झाल्यानंतर मग हेअर कोम करतं. बट मेन रिझन आहे तुमचे केस जेव्हा ओले राहतात, कंटिन्यू त्याला स्वेटिंग आहे, तुम्ही हेअर वॉश केलं आहे तर सतत ओले राहतात आणि त्या रिजनपर्यंत आपल्याला पूर्ण आपला कोम जात नाही, तेव्हा सगळ्यात जास्त डॅन्ड्रफ दिसून येतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही जे कोम यूज करता ते ॲटलिस्ट 15 डेज ऑर 1 वीकमधून तुम्ही ते स्वच्छ केलेच पाहिजे. कारण तुम्हाला एकाला इन्फेक्शन झालं तर ते दुसऱ्याला होणारच आहे. आणि डॅन्ड्रफ हा कसा वाऱ्याने एकाच्या डोक्यामधून दुसऱ्याच्या डोक्यामध्ये तो इझिली पास होतो. स्कूल गोईंग गर्ल्स असतील, कॉलेजच्या गर्ल्स असतील, ह्यांच्यामधलं प्रमाण जास्त आहे डॅन्ड्रफचं. कारण त्यांना असं वाटतं की ऑइलिंग आम्ही प्रॉपर करतो आहे तर डॅन्ड्रफ नाही झाला पाहिजे, बट हे चुकीचं आहे. पहिली तर गोष्ट, तुम्हाला जेव्हा ऑइलिंग करायचं, हेअर वॉश करायच्या आधी ते जास्तीत जास्त 1.5 तास ते 2 तास आधी करू शकता. पूर्ण रात्रभर हेअर ऑइलिंग करू नका. त्याच्यानंतर ऑइलिंग जर करत असाल रात्रभर तर त्याच्यामुळे हेअरफॉल जास्त होतो. रात्रभर तुम्ही जेव्हा तेल लावता तेव्हा तुमचे हेअर फॉलिकल्स असतात ते लूज पडत जातात आणि त्याच्यानंतर तुमचा सिव्हिअर हेअरफॉल तुमच्या पिलो कवरवरती दिसून येतो, ब्लँकेटमध्ये दिसून येतो. सो हे जे रिझन्स जे असतात ते तुम्ही जेव्हा प्रॉपर ब्लड टेस्ट कराल की हेअरफॉल का होते तर त्याच्यामध्ये दिसून येतात. बट आपण जो डॅन्ड्रफ ह्याबद्दल बोलतो तर त्याच्यामध्ये असतं सिबॉर्बिक डर्मॅटायटिस, म्हणजे तुमच्या ऑइली स्काल्पमुळे ते तिथं सतत ऑइलीनेस येतो किंवा ऑइलीनेस येतो म्हणून लोक काय करतात की तेवढ्यापुरता शॅम्पू यूज करतात की तिथला डॅन्ड्रफ निघून जावा. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे किटेकॅनॉझॉल आहेत, ते लोक यूज करतात, पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स आहेत. असं नाही आहे की ते त्याच्यावरती शॅम्पूच्या बॉटलवरती लिहिले की टेकॅनॉझॉल इज यूज्ड फॉर द डॅन्ड्रफ, पण तसं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत आधी एक लोशन लावावं लागतं, त्याच्यानंतर लास्टला कंडिशनिंग करावं लागतं. तुम्ही फक्त किटो यूज करताय म्हणून तुमचा डॅन्ड्रफ जाईल किंवा तुमच्या स्काल्पमधला ड्रायनेस जाईल असं बिलकुलही होत नाही. कारण एकदा ईस्ट फॉर्मेशन झालं तुम्हाला की ते निघून जायला बराच वेळ लागतो. ते एका वॉशमध्ये तर जातच, 100% जातं. तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर ते जातं, बट नाहीच गेलं तर तुम्हाला तिथं काहीतरी सिव्हिअर इन्फेक्शन किंवा इचिंग हे तुम्हाला जाणवणार आहेच. सो डॅन्ड्रफ जर होत असेल तुम्हाला तर प्रॉपर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा, प्रॉपर विचारा की काय यूज केलं पाहिजे, कसं यूज केलं पाहिजे, हेअर कोम कसा, त्याच्यामध्ये पण पद्धत आहे की कुठला यूज करायचा, कसा यूज करायचा, त्या पद्धतीने पण जाणून घ्या. हे गुगलवर किंवा हे सगळे जे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते 100% करेक्ट आहे, बट एक प्रॉपर वेनी तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट घ्याल तेव्हा तुम्हाला इझिली ते लक्षात येतं.
कारण बरेच पेशंट येतात की आम्हाला माझ्या मित्रांनी सांगितलं हे यूज कर डॅन्ड्रफसाठी, मी केलं बट आता त्यांनी मला हेअरफॉल होतो आहे. सो ह्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही प्रॉपर कन्सल्टेशन घ्या, डॅन्ड्रफसाठी चांगली ट्रीटमेंट घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगले रिझल्ट्सही मिळतील. थँक्यू.